जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। टक्केवारीचा फटका, डायव्हर्शन गेला वाहून, रखडलेल्या पुलाने 3 गावाचा तोडला संपर्क। कारंजा तालुक्यातील सावरडोह, नारा आणि माणिकवाडा गावांना जोडणाऱ्या खडक नदीवरील पुलाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे। पहिल्याच पावसात पुलाजवळील पर्यायी डायव्हर्शन वाहून गेल्याने 3 गावांचा कारंजा तालुक्याच्या शहराशी संपर्क तुटलाय। खडक नदीवरील मुख्य पुलाचं बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे। पेरणीचा हंगाम सुरू असतानाही पूल अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करत शेतात जावं लागत आहे। येत्या आठवड्यापासून शाळा सुरू होत असल्याने या मार्गाने कारंजा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसमोरही मोठा प्रश्न निर्माण झालाय। अपूर्ण पुलामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत पोहोचायचे कसे अशी चिंता पालक व्यक्त करत आहे। दरम्यान वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी डायव्हर्शन पहिल्याच पावसात वाहून गेलाय। निकृष्ट दर्जाचं काम आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। या पुलाचं काम अनामिका कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे असून कार्य देशाला 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेलं नाही। गेल्या नोव्हेंबरपासून काम सुरू असले तरी त्याची गती अत्यंत मंद असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत। काम नाही झालं पुलाचं। हे पूल कधीपासून बंद आहे? बापाला दिवस झाले बंद आहे। आणि आता इकडून वाईपेरी काही कास्तकाराला इकडून जायला लागते पण काही म्हणजे एवढी परेशानी आहे साहेब का ते रात्री आम्ही आलो ना तर पडत होतो कॅनल मध्ये, घसर पसर हे ते। आणि बापाला दिवसपासून बंद आहे ना, काहीतरी हे इकडून मग आता आमचं काय कारण आहे। हा, कारंजून मग इकडून या जावं लागते। हो, इकडून या जावं लागते, नाही तर साधीकडून असं लंबर तरोड्याकडे जावं लागते। रोड जायचं काही कामाची कथा नाही, हे सारा रस्ता बेकार आहे, पाणी पाऊस खूपच परेशानी। या प्रकरणात संबंधित विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून संपर्क साधूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही। पावसाळ्याची सुरुवात झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुलाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे आणि नागरिकांच्या सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सावरडोह, नारा आणि माणिकवाडा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या टक्केवारीचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। आता याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे किती वेगाने लक्ष देतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आरवी।